इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम सत्र परीक्षा प्रश्न क्रमांक 3 एका वाक्यात उत्तरे लिहा। एकूण महत्त्वाचे 25 प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम सत्र परीक्षा एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. वारा कशास म्हणतात? हवेच्या हालचालीस वारा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2 विदारण म्हणजे काय? खडक फुटणे, खडक कमकुवत होणे, खडकाचा भुगा होणे ही रासायनिक प्रक्रिया आहे, यास विदारण असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 विदारणाचे प्रकार किती व कोणते? उत्तर विदारणाचे 3 प्रकार आहेत, कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण। प्रश्न क्रमांक 4 हिमोड कशास म्हणतात? हिमनदीने वाहून आणलेल्या गाळास हिमोड असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5 पाऊस मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक हे उपकरण वापरतात। प्रश्न क्रमांक 6 भूजल पातळी म्हणजे काय? भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7 कोणत्याही एका खनक प्राण्याचे नाव लिहा। उंदीर, ससा, खेकडा हे खनक प्राणी आहेत। प्रश्न क्रमांक 8 वनस्पतीमुळे कोणते विदारण घडते? वनस्पतीमुळे जैविक विदारण घडते। प्रश्न क्रमांक 9 कोणत्याही एका वली पर्वताचे नाव लिहा। हिमालय हा वली पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 10 उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय? काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात, त्यांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 11 वितरणाच्या नकाशाचे 3 प्रकार कोणते? उत्तर 1 टिंब पद्धत, 2 क्षेत्रघनी पद्धत आणि 3 समघनी पद्धत हे 3 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 12 उंची, तापमान आणि पर्जन्य इत्यादी दाखवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा नकाशा वापरतात? उंची, तापमान आणि पर्जन्य दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा नकाशा वापरतात। प्रश्न क्रमांक 13 भूकंपाची तीव्रता कोणत्या यंत्राने मोजतात? उत्तर भूकंपाची तीव्रता भूकंप मापन या यंत्राने मोजतात। प्रश्न क्रमांक 14 कोणत्या भूकंप लहरी जास्त विनाशकारी असतात? उत्तर भूपृष्ठ लहरी या सर्वात जास्त विनाशकारी असतात। प्रश्न क्रमांक 15 ज्वालामुखीचे 2 प्रकार कोणते? उत्तर केंद्रीय ज्वालामुखी व भेगीय ज्वालामुखी हे ज्वालामुखीचे 2 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 16 नदीच्या खनन कार्यामुळे कोणती भूरूपे तयार होतात? उत्तर घळई, व्ही आकाराची दरी आणि धबधबा ही भूरूपे तयार होतात। प्रश्न क्रमांक 17 हिमोडाचे 4 प्रकार कोणते? भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड आणि अंत्यहिमोड असे हिमोडाचे 4 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 18 वाऱ्याच्या खनन कार्यामुळे कोणती भूरूपे तयार होतात? वाऱ्याच्या खनन कार्यामुळे भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग इत्यादी भूरूपे तयार होतात। प्रश्न क्रमांक 19 पावसाचे 3 प्रकार कोणते? आरोह पाऊस, प्रतिरोध पाऊस व आवर्त पाऊस हे पावसाचे 3 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 20 किती मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते? 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते। प्रश्न क्रमांक 21 भारतात कोणत्या प्रकारचा पाऊस जास्त पडतो? भारतात प्रतिरोध प्रकारचा पाऊस जास्त पडतो। प्रश्न क्रमांक 22 कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कोणते विदारण घडते? उत्तर कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण घडते। प्रश्न क्रमांक 23 कोणत्या समुद्राची क्षारता सर्वात जास्त आहे? उत्तर मृत समुद्राची क्षारता सर्वात जास्त आहे। प्रश्न क्रमांक 24 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र किती असते? 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र 4 अंश सेल्सिअस इतके असते। प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीचा किती टक्के भाग जलयुक्त आहे? उत्तर पृथ्वीचा 70.8% भाग हा जलयुक्त आहे। विद्यार्थी मित्रांनो, दिलेले हे सर्व प्रश्न सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व त्याचा अभ्यास करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।